सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ जो आहे, आरोग्य विभागानं जी परिपत्रक जाहीर केलेलं आहे परवा दिवशी, तर व्हिडिओ बनवायचा राहिला तसं परिपत्रक तुम्हाला @आरोग्य एक्झाम यावर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. ओके. आता काही जणांना ते व्हिडिओमार्फतच समजावणं आवश्यक असतं त्यामुळं. आणि हे परिपत्रक होतं कशा संदर्भात, तर जे 13 संवर्ग आहेत, 13 संवर्ग जे आहेत आरोग्य विभागातील त्याच्या संदर्भात. ॲक्च्युली 13 संवर्ग नाही, तुम्हाला 60+ किंवा 54+ विविध संवर्ग आहेत. म्हणजे डायटिशियन, म्हणजे त्यालाच आहारतज्ञ म्हणतात, फार्मसी, सांख्यिकी अन्वेषक, पुन्हा दंत वैद्यकीय सहाय्यक, क्षकिरण तंत्रज्ञ, लॅबोरेटरी असिस्टंट, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, MPW अर्थात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, ANMच्या पोस्ट. ओके. अशा असंख्य आहेत जे कमीत कमी 54 ते 60च्या पुढेच आहेत वेगवेगळे. मग त्यातील काही जे आहेत 14 जे आहेत, 13 आहेत त्याचं GR आलेला आहे. म्हणजे ह्या GRमधून काय होणार आहे, एक तर भरती प्रक्रियेला वेग आलेला आहे, आणि दुसरी गोष्ट मी मागच्या 3-4 व्हिडिओमधून मी तुम्हाला समजावून सांगितलं की बिंदू नामावली एकदा क्लिअर झालं ना, बिंदू नामावलीवर सगळा खेळ आहे. मग बिंदू नामावलीमध्ये काय असते, बिंदू नामावली एक असते, प्रवर्गनिहाय जागा आहेत का, मग ते आहेत म्हणजे असले तर किती आहेत हे सगळं, मग प्रमोशन देऊन किती राहणार आहेत हे सगळं. आधी 15 दिवस लेट होऊ शकतं, परंतु बिंदू नामावली एकदा झालं का तुम्हाला जाहिरात येते. आणि आता मुद्दा प्रश्न कोण घेईल काय घेईल ह्याच्यापेक्षा सध्याच्या कंडिशनमध्ये आरोग्य विभागाचं काम पूर्ण झाले का, बरोबर, हे महत्त्वाचं आहे. जर समजा मागणीच आयोगाकडे नसेल, MPSCकडे, तर ते होणारच नाही. आणि जर TCS कडे ह्यांचं घेण्याचा निर्णय झाला तर ते TCS कडे घेतलं तर एकदम पहिल्या म्हणजे प्री मेन्स वगैरे काहीच असणार नाही. मग हे जे पत्र आहे आता कोणाच्या कामासाठी आहे का, आणि हे सगळं 13 जे पद आहेत त्याचं मी वाचून दाखवतो. व्हिडिओ जरा लेंदी होऊ शकतो, परंतु ते प्रत्येकाला लागू होईलच असं नाही, परंतु जे मोजके विद्यार्थी आहेत ते बघून तर घेतील, त्यांच्यासाठी उपयोगी आहे. आणि पदाचं पेमेंट ही चांगलं आहे, ते जे काही चर्चा करणार आहे त्यामध्ये ते सगळं पेमेंट चांगलं आहे. ओके. तत्पूर्वी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ANMची फी आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये 201 रुपये. तुम्हाला एक सांगतो, जे आता तुम्ही पुरुष मंडळी बघत असाल ना, तुमच्या घरी ANM झालं असेल, तुमच्या ताईचं, त्यानंतर वहिनीचं, किंवा तुमच्या जर लग्न झालं मिसेसचं, तुमच्या कोणी नातेवाईकातलं मैत्रीण कुणी असेल, ANM असेल ना, ANMचा अभ्यास करायला हवा. मागच्या वेळेस त्याचं एक GR ना 35%चं GR आलं, म्हणजे पास होण्यासाठी 35%. म्हणजे मागच्या वेळेस ZP जी जाहिरात आली होती त्यात 30 ते 40% जागा रिक्त राहिल्या होत्या. कारण निकष काय होतं, तुम्हाला कमीत कमी नोकरी लागेल 45% अट, म्हणजे 200 पैकी 90 मार्क. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो काही जिल्ह्यामध्ये 30 ते 40% जागा रिक्त राहिल्या, आणि जे बी रिक्त राहिल्या त्यांना 90 मार्क देखील पडले नाही. हो, विचार करा तुम्ही. मग आता त्यांना तेवढं तरी पाहिजे. मग शासन एवढं करून पुढे चालून काटावर पास आणि नोकरी मिळवा अशी गोष्ट करून 35% दिली. कृपया ANMला तुम्ही ना तुमच्या महिला मंडळींना सपोर्ट करा, ही गोष्ट माझ्याकडून विनंती वजा सूचना तुम्हाला असेल. आणि ह्याची फी ANMची 201 रुपये आहे. ओके. टर्निंग पॉईंट्स ॲपवर. बाकी सध्या तरी MPW 199 असेल, ओके, किंवा 149 असेल. सॅनिटरी इन्स्पेक्टर 299 असेल किंवा 199 असेल, या दोन्हीपैकी एकच असेल. नाहीतर मग सध्या 149 तर असेल. जे असेल ते ॲक्सेप्ट करून चला. हे कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. आणि TCSकडे जर झालं तर हे सगळे जवळपास 200+ PYQ फक्त सोडवण्यासाठी, विश्लेषण नाही, सोडवण्यासाठी तुम्हाला 59 रुपयेमध्ये असतील ते सोडवा. आणि जर तुम्ही तलाठीचा फॉर्म भरला असेल तर 5000 विषय निहाय प्रश्न लेवल 1 लेवल 2 ह्या हिशोबानं हे सगळं कोर्समध्ये ॲड केलेलं आहे. ठीक आहे. मार्केटिंगला समजून घेतले त्याबद्दल तुमचे आभार. हे बघा, हे ANMचं जे पत्र आहे हे तुम्हाला उगाच दाखवा येण्यासाठी मी तिथं ॲड केलेलं आहे. मूळ 13 संवर्गाचं जे आहे ते पत्र मी तुम्हाला घेऊन घेतो. हे म्हणजे कसं, तुम्हाला ANM म्हणजे सपोर्ट करावा घरच्यांना, कारण सरकारी नोकरी तुमच्या दोघांपैकी एकाला बी लागलं तर घराचा प्रपंच व्यवस्थित चालू शकतो. पात्र गुणांची मर्यादा 35% झालेली आहे. हे ना व्हिडिओ मी टाकला ANMला, परंतु पुरुष मंडळींनी ते बघितलेलं नाही, सपोर्ट बी करत नाही, कारण 90च व्ह्यूज झालेत. व्ह्यूज किती झाल्यात त्याला अर्थ नाही, परंतु 90 पैकी 90 महिला मंडळी नोकरी लागलं तर हे मोठी अचिव्हमेंट आहे. ओके. आणि आपल्याकडे व्ह्यूज कमी परंतु नोकरीला लागायची शाश्वती जास्त असल्यामुळं त्याचं देखील टेन्शन नाही, आपण रिझल्ट तेवढा दिलेला आहे. ओके. आता 13 संवर्गाच्या बद्दल पत्र तुम्हाला मी दाखवतो.
हे बघा, आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे आरोग्य विभाग परीक्षा. सर्च करताना @आरोग्य एक्झाम या नावानं तुम्ही सर्च करा. तिथं तुम्हाला ही PDF बी मिळून जाईल. काय, सार्वजनिक आरोग्य विभाग सेवा प्रवेश नियम जाहीर. ओके, तर ती किती, एकूण पदे 13. ओके, या संदर्भातचं आहे. तर त्या अनुषंगानं काय करायचे आहे तुम्हाला, आता मी सगळं व्यवस्थित वाचून दाखवतो, परंतु नवीन विद्यार्थ्याला टेलिग्रामचं मेसेज करतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही PDFची लिंक वगैरे मी देईल, पण ॲप ह्याचं पण देईल. ओके, तर नवीन विद्यार्थ्यांसाठी, जुने विद्यार्थी त्यांना थोडा वेळ गेला असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर आता नीट पत्र वाचूया, म्हणजे का तुम्ही देखील त्याला पात्र आहे का ते बघता येईल. ओके, तर मग बघा नेमकं काय आहे आणि पत्र कधीचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगतो. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 ओके, किंमत ती हे जाऊ द्या, 28 जुलैचं आहे. ओके, आज 2 ऑगस्टचा आहे. त्या दिवशी व्हिडिओ बनवायचा राहिला माझ्याकडून, परंतु आणखीन याच्याबद्दल प्रश्न विचारणं चालू होतं. मग हे उत्तर प्रत्येकाला देऊ शकत नाही, कारण कामं देखील करायचं. मग ते सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी हे जे आहे ते परिपत्र जे आहे ते वाचून आणि समजावून सांगतो मी तुम्हाला. तर बघा, भारताचे संविधान, ठीक आहे, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 209च्या परंतुकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, बरोबर, या बाबतीत काढलेले विद्यमान सर्व नियम, आदेश किंवा सल्लेख यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली, बघा आता ही आरोग्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कोणतं आहे, राज्य कामगार विमा योजनेतील प्रभारी परिसेविका, परिचारिका, भौतिकोपचार तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, औषध निर्माता, विद्युत हृदय स्पंदनालेख तंत्रज्ञ, रुग्णवाहिका चालक, सामाजिक मार्गदर्शक, व्यवसायोपचार तज्ज्ञ, दंत स्वच्छता तज्ज्ञ आणि नळ कारागीर तसेच गट क पदाच्या सेवा प्रवेशांची विनिमय करणारे पुढील नियम करीत आहे. एवढे जे आता मी सांगितलं ना ह्या उतार्यामध्ये, एवढ्यांचं काय केलेलं आहे त्यांनी, सेवा प्रवेश नियमाचे विनिमय करणारे नियम करीत आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. ओके, हे तुम्हाला महत्त्वाचं नाही, हा जे आहे सगळं तरी वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला पुढे सांगायचा विभाग अर्थ हे आपल्याला समजून घ्यायचं नाही बरं का. हे तुम्हाला ओव्हरलुक करण्यासाठी सांगून देतो. हे संक्षिप्त नाव वगैरे आहे. संक्षिप्त नाव तुम्हाला आत्ता सांगितलं, प्रभारी परिसेविका, परिचारिका, भौतिकोपचार तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट, विद्युत हृदय स्पंदनालेख तंत्रज्ञ, रुग्णवाहिका चालक, सामाजिक मार्गदर्शक, व्यवसायोपचार तज्ज्ञ, दंत स्वच्छता तज्ज्ञ आणि नळ कारागीर आणि गट सेवा प्रवेश नियम असे म्हणावे. ह्याचं जे JRचं नाव आहे ते. ओके, आणि हे राजपत्रात प्रकाशित झालेल्या दिनांकापासून अंमलात येईल. ओके, नियुक्ती अधिकारी हे सोडून द्या, हे जे म्हणजे एखादी कायदा वाचल्यासारखंच आहे. हे पदविका म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन, याचा अर्थ मान्यताप्राप्त संस्थेची पदविका, म्हणजे ह्याला डिप्लोमा म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. पदवी याचा अर्थ ग्रॅज्युएशन. ओके, पुढे आपल्याला त्याचं लक्षात राहू द्या. विभाग याचा सार्वजनिक आरोग्य विभाग. पदोन्नतीसाठी पात्रता म्हणजे प्रमोशन, इंग्रजी समजतं आपल्याला बऱ्यापैकी काही ठिकाणी. ओके, राज्य कामगार विमा योजना, याचा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेला राज्य कामगार विमा योजना म्हणजे आहे त्याच्यामध्ये. शासन म्हणजे महाराष्ट्र शासन. आता उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच काय, HSC. ओके, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, ठीक आहे, माध्यमिक व उच्च माध्यमिक, ठीक आहे, HSC, SSC असं ही सगळ्या गोष्टी आल्यात. निवड समितीचा काय संबंध आहे आपल्याला, म्हणजे आहे ते. आता बघा पुढे, प्रभारी परिसेविका गट क या पदावरील नियुक्ती, परिचारिका गट क हे पद धारण करणाऱ्या तसेच या पदावर 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी सलग व नियमित सेवा झालेल्या व्यक्तीमधून ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या योग्य व्यक्तीची पदोन्नतीने करण्यात येईल. प्रभारी परिसेविका गट क याचं प्रमोशन. आता परिचारिका गट क या पदावरील नियुक्ती निवड समितीमार्फत म्हणजे एक्झामद्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस केलेल्या उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे पुढील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारामधून करण्यात येईल. आता ह्याच्यात ते एक लक्षात घ्या, प्रभारी परिसेविका गट क जी आहे परिसेविका, ह्याचं काय असणार आहे, नियुक्ती ही जी परिचारिका गट क आहे त्याच्यातून प्रमोशन करून करण्यात येणार आहे. ओके, परिचारिका. ओके, समजलं का. ही परीक्षेद्वारे नाही, परंतु परिचारिका गट क जी आहे ती एक्झामद्वारे होणार. ही क्लिअर कट आलं एक लक्षात. आता आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं किंवा आपल्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण आहे, किमान वयोमर्यादा उक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरातप्रमाणे अर्ज स्वीकृतीच्या दिनांकास किमान वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण असलं पाहिजे.
आणि कमाल वयोमर्यादा जी असेल म्हणजे उक्त पदाच्या भरतीसाठी म्हणजे ज्या दिवशी ॲडव्हर्टाईज येईल त्या पिरियडमध्ये जे फॉर्म असेल लास्ट डेट, तर ओपनसाठी 38 जे आहे तेच आहे, पण आता हे जी आर समजावून सांगण्यासाठी करतो आहे. आणि प्रवर्ग जे असेल इतर कास्ट वगैरे त्यांच्यासाठी 30 इयर्स 43 इयर्स असेल. ओके, मग हे अशा प्रकारे आहे. आता या ताईंसाठी लाडक्या बहिणीसाठी काय आहे म्हणजे काय, शिक्षणाची अट, किमान शैक्षणिक अर्हता, उमेदवारांनी संविधानिक विद्यापीठाची विज्ञान नर्सिंग शाखेतील पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन ओके केलेली असावी आणि महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966 च्या कलम 60 अन्वये नोंदणी केलेली असावी. तुमचं ग्रॅज्युएशन आहे, परंतु जर तुम्ही तिथं नोंदणी केलेलं नाही तुमचे प्रमाणपत्र, तर तुम्हाला अजिबात जी आहे अलाउ करणार नाही. त्यानंतर उमेदवार विज्ञान शाखेतील बरं का सायन्स पाहिजे, 12वी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावी आणि संविधानिक विद्यापीठाची सामान्य परिचारिका व प्रसूतीशास्त्र अर्थात GNM विषयातील पदविका धारण केलेली असावी. ओके, 12वी प्लस GNM परिचय अधिनियम 1960 अन्वये नोंदणी केलेली असावी. आता ह्याच्यात शैक्षणिक अर्हता कसे बदलल्या त्याने, संविधानिक विद्यापीठाची विज्ञान नर्सिंग BSc नर्सिंग ओके BSc नर्सिंग ही पद असेल हे शिक्षण आणि 12वी विज्ञान प्लस GNM हे दोघांसाठी पात्रता काय परिचारिकेसाठी फॉर्म भरू शकतात. ओके, ही जी परिचारिका गट काय त्याच्यासाठी आता एक लक्षात घ्या, तुम्हाला काय पाहिजे म्हणजे समजून घ्या. GR परिचारिक गटसाठी 12वी विज्ञान प्लस GNM किंवा BSc नर्सिंग आणि वयोमर्यादा 18 ते 38 कास्टसाठी ओपनसाठी आणि 18 ते 43 कास्टसाठी. ओके, हे झालं परिचारिका. ओके, गट क साठी चांगलं पद आहे, वेतन श्रेणी S13 मध्ये असते. आता पुढचा जो पद आहे भौतिकोपचार तज्ज्ञ याच्यासाठी गट क, ह्याचे देखील पेमेंट जागा कमी असली तरी पेमेंट चांगलं असते बरं का, हे लक्षात घ्या तुम्ही. या आणि अभ्यास तर सारखाच राहणार आहे तुमच्याकडे, जे काही असेल नॉन टेक्निकल ते सगळ्याला कॉमन राहील. या पदावरील नियुक्ती निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे, म्हणजे ह्याची देखील भरती काय होणार आहे, थ्रू एक्झाम होणार आहे, एक्झाम थ्रू तुमची भरती होणार आहे. ओके, शिफारस केलेल्या उमेदवारामधून होईल आणि निकष पूर्ण करणारे निकष काय आता पुढे जे वाचतोय ते. वयोमर्यादा ठरल्याप्रमाणे 18 ते 38 मी काही जास्त वेळ घेणार नाही, हे कास्टसाठी आणि ओपनसाठी आणि 18 ते 43 ही कास्टसाठी. ओके, वयोमर्यादा. त्यानंतर आता एज्युकेशनल क्वालिफिकेशनसाठीच महत्त्वपूर्ण आहे, जे काही आपण व्हिडिओ बनवतो एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि जे काही पद आहेत त्यांच्यासाठी. तुम्हाला माहिती देखील नाहीत ही पद आहेत बा, आणि 54 म्हणजे पदं खूप आहेत, ते कोणाला माहीत पण नाही. आणि त्याच्यामुळेच आरोग्य विभागामध्ये ना मागच्या वेळेस ना 90 मार्काला देखील नोकऱ्या लागल्यात, कारण कुणी ह्याच्याकडे लक्षच देत नाही. कारण आपल्या डोक्यात फक्त MPC असते, हे पण जाईल MPCमध्ये, पण अशा पोस्टकडे कुणीच लक्ष देत नाही. ठीक आहे, किमान शैक्षणिक अर्हता उमेदवाराने सांविधिक विद्यापीठाची भौतिकोपचार तज्ज्ञ विषयातील पदवी म्हणजे BSc फिजिक्स ओके फिजिक्स धारण केलेली असावी आणि उमेदवाराने महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार भौतिकोपचार परिषद अधिनियम 2002 अन्वये नोंदणी केलेली असावी. बघा, तुमचं काही कंप्लीट झालं असेल तर या ठिकाणी नोंदणी करा. तुमचं कंप्लीट आहे परंतु ही प्रमाणपत्र नसेल, नोंदणी केलेलं नोंदणी नंबर लागतो फॉर्म भरताना, जर तो नसेल तर तुम्हाला भरता येणार नाही. कृपया ही गोष्ट लक्षात घ्यावी. म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगतोय की प्रत्येकाने ह्या गोष्टी ज्या आहेत लिगल डॉक्युमेंटेशनचं काम आहे ना कधीच अपूर्ण ठेवू नका, ही माझं वारंवार विनंती आहे. त्यानंतर आहार तज्ज्ञ हे एकदम हा देखील पोस्ट 1 नंबर आहे. काही म्हणजे का शिक्षण जर झालं असेल मागच्या वेळेस 130 140ला देखील नोकरी लागल्यात. बघा, S13 वेतन श्रेणी आहे आणि S13 म्हणजे ना PSI ST याच्या समकक्ष असते. पुन्हा भविष्यात प्रमोशन आणि काम काय आहे, काहीच काम नाही, निवांत कार्यक्रम आहे. तर आहार तज्ज्ञ गट क या पदावरील नियुक्ती निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे परत एक्झाम होणार यांची देखील प्रमोशनचा नाही विषय, शिफारस केल्या उमेदवारांना. ठीक आहे, वयोमर्यादा पुन्हा एकदा तेच आहे, ओपनसाठी मिनिमम 18 ते 38 आणि हे 18 ते 43 कास्टसाठी. ओके, ठीक आहे. शैक्षणिक अर्हता बघा, इथं मात्र शैक्षणिक अर्हता काय दिले, उमेदवाराने संविधानिक विद्यापीठाची पोषण व आहारशास्त्र या विषयातील पदवी पाहिजे. तुमचं पोषण व आहारशास्त्रामधले ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे. ओके, पुढे औषध निर्माता ह्याचं काय अडचण नाही, गट क पदावरचा नियुक्ती. ठीक आहे, वयोमर्यादा परत तेच आहे. आता ह्याचं शैक्षणिक अर्हता आणि प्रमाणपत्र हे आहे जसंच आहे, तसा काय विषय नाही.
औषध निर्माण विषयातील पदवीधारण पदवी ओके, पदवी का नाही हां, बी फार्मसी ओके, हे औषध निर्माता गट क या पदामध्ये. आता डी फार्मसीवर बी निघतील, पण ती वेगळं असू शकते. राज्य कामगार ह्याच्यामधलं आहे या, असं की पॅनिक होईसारखं नाही. आणि तुमची नोंदणी झाली पाहिजे. औषध निर्माणशास्त्र अधिनियम 1948 नुसार नोंदणी पाहिजे ओके. नंतर विद्युत हृदय स्पंदनालेख तंत्रज्ञ, माझ्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट असं वगैरे त्याला म्हणू शकतो, असं बहुतेक इंग्रजी आठवणा गेले मला. तर निवृत्ती वय वगैरे ही तेच आहे, सोडून द्या. 18-38 हां. आता एज्युकेशन, उमेदवाराने हृदयचिकित्सा विषयातील पॅरामेडिकल तंत्रज्ञानाची किंवा हृदयचिकित्सा विषयातील पॅरामेडिकल तंत्रज्ञानाची विज्ञान शाखेतील पदवी धारण केलेली असले पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि उमेदवाराने दुसरं एक आहे किंवा, हे किंवा शब्द म्हणजे एकतर हे पाहिजे नाहीतर एकतर हे पाहिजे. किंवा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयातील विज्ञान शाखेतील पदवी किंवा हृदयचिकित्सा विषयातील पदविका. हृदयचिकित्सा आणि बरं का, ही शब्द लक्षात घ्यायचे हां. आणि म्हणजे तुमचं BSc कशामध्ये पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेऊन सोबत एक पाहिजे हृदयचिकित्सा विषयातील पदविका किंवा प्रमाणपत्र सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा धारण केलेला असावे. एकतर तुम्ही पॅरामेडिकलमधलं केलेलं पाहिजे, पॅरामेडिकल हृदयचिकित्सा विषय पॅरामेडिकल किंवा हृदयचिकित्सा विषयातील पॅरामेडिकल तंत्रज्ञानाची विज्ञान शाखेतील पदवी. पॅरामेडिकल कॉलेज देखील असतात बरं का, हे कोणाला माहीत नाही ओके. ती नाहीतर तुमचं BSc फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असेल, परंतु सोबत तुम्हाला ही हृदयचिकित्सा विषयातील एकतर पदविका किंवा प्रमाणपत्र पाहिजे, जो एखादी वर्षाचा डिप्लोमा कोर्स असतो ओके. असं पाहिजे. ही गोष्ट क्लिअर झाली. कोणत्या पदासाठी, हृदयचिकित्सा तंत्रज्ञ जे गट क आहेत. गट क म्हणजे पगार ही मिनिमम S9 पासून सुरू होतं, परंतु हे सगळे S13 मध्ये असतील असं माझं मत आहे. आणि रुग्णवाहिका चालक, आता हा गट क बघा, म्हणजे ॲम्ब्युलन्स चालवण्यासाठी गट क मध्ये समाविष्ट केलेली, ही किती मोठी गोष्ट आहे बघा. या पदावरील नियुक्ती म्हणजे गट क मध्ये आहे, परंतु एक म्हणजे आहे बा, त्यांना काम आहे, परंतु वेतन व्यवस्थित आहे या ठिकाणी. निवड समितीमार्फत ठीक आहे. 18 वर्ष आणि 43 वय सगळ्याकडे लक्षात घ्या. ओपनला 18 ते 38 मिनिमम आहे आणि ह्यांना 18 ते 43 कास्टला आहे, सगळीकडे तेच आहे. किमान शैक्षणिक अर्हता, उमेदवाराने संविधानिक विद्यापीठातून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे HSC पाहिजे. आता विज्ञान पाहिजे का आर्ट पाहिजे असं काहीच नाही, कोणते असलं तरी चालते. तुमचं सायन्समधून असलं तरी चालते, BA मधून असलं तरी चालते, BSc मधून असलं तरी चालते ओके. ती गोष्ट असावी. आणि किमान C1 प्रवर्गाचा वाहन परवाना धारण केलेला असावा, म्हणजे तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन पाहिजे. आता C1 प्रवर्गाचा कसं असते ते मला माहीत नाही ओके. आता ह्या वाहन चालक रुग्णवाहिका चालकाचं जे आहे ना, वाहन चालक मेंटरशिप, जे तांत्रिक प्रश्न असतात त्याचं सगळं आपण मेंटरशिप ॲपमध्ये अपलोड करणार आहोत ओके. पुढे आहे सामाजिक मार्गदर्शक गट क या पदावरील नियुक्ती. आता ही एक पद चांगलं आहे बरं का, सामाजिक मार्गदर्शक ओके. गट क पदावरील नियुक्ती निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे ह्याची देखील एक्झाम होणार आहे आणि गट क पदाची पोस्ट आहे ओके. ठीक आहे. पुढील निकष पूर्ण करावे. वयोमर्यादा 18 ते 38 आणि 18 ते 43 ओके. हे झालं क्लिअर कट. आता ह्यांच्यासाठी शिक्षण काय पाहिजे, सामाजिक कार्य या विषयातील पदवी MSW काय ते BSW बॅचलर ऑफ सोशल वर्क आणि MSW मास्टर ऑफ सोशल वर्क BSW पाहिजे बस, त्याला दुसरं काही अट त्यांनी ठेवलेली नाही. त्यानंतर व्यवसायोपचार तज्ज्ञ गट क यांच्यासाठी काय, एकतर निवड समितीद्वारे म्हणजे एक्झाम करूनच भरती होणार आहे, ही एक क्लिअर कट करा. आणि त्यानंतर वयोमर्यादा 18-38 आणि 18-43 ओके, हे क्लिअर कट लागू द्या कास्ट आणि ओपनसाठी. आता शिक्षण, उमेदवारांनी सांविधिक विद्यापीठाची व्यवसायोपचार तज्ज्ञ या विषयातील पदवी, त्या पदासाठी हे पाहिजे तुम्हाला, व्यवसायोपचार तज्ज्ञ शिक्षण पाहिजे आणि नोंदणी पाहिजे. कुठं, महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद अधिनियम 2002 नव्हे, तुमचं नोंदणी पाहिजे. तुमचं ही आहे परंतु नोंदणी नसेल तर काहीच उपयोग नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं ज्यावेळेस शिक्षण पूर्ण होतं त्यावेळेस जिथं जर तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे ते गोष्ट कराच, हे प्रत्येक वेळेस टेलिग्राममार्फत देखील मी सांगितलेलं आहे, परंतु काय सांगून लक्षच देत नाहीत पोरं. मागच्या वेळेस एक हुशार मुलगा होता परंतु नोंदणी न केल्यामुळे त्याचं म्हणजे का फॉर्म भरता आलं नाही, आता काय करणार आहे. ठीक आहे. आणि दंत स्वच्छता तज्ज्ञ ओके, गट क या पदासाठी बघा, दंत स्वच्छ या पदा नियुक्ती निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे एक्झाम करणार आहेत ते ओके. निकष ठीक आहे.
किमान वयोमर्यादा 18, 38, 43 सोडून द्या. आता शिक्षण. उमेदवाराने संविधानिक विद्यापीठाची दंत यांत्रिकी या विषयातील पदविका धारण केलेली असावी. ओके. आता म्हणजे जे काय डेंटिस्ट असतात ना, डॉक्टर म्हणतो आपण, दातांचे डॉक्टर, ते त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं असावं. हे इथे स्पर्धा नसते, पण पेमेंट वगैरे चांगलं असते. भविष्य म्हणजे टेन्शन नाही बा, असं सरकारी नोकरी मिळते ह्यांना, टेन्शन नाही. आणि पुन्हा ह्याला काय ठेवलेले अनुभव दिलेला आहे. उमेदवारांना शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, खाजगी रुग्णालय किंवा रोग निदान केंद्रे यामध्ये दंत यांत्रिकीशी संबंधित किमान 2 वर्षे रुग्णालयीन कामाचा अनुभव धारण केलेला असावा. ही अट ठेवलेलं आहे. वर कुठंच अट अनुभवाची ठेवलेली नाही, परंतु ह्याला ठेवलेलं आहे. आणि ही नळ कारागिरी गट क याच्यासाठी बघा, एकतर एक्झामच होणार आहे. वयोमर्यादा ही सेमच आहे सगळ्यासारखं. शिक्षण. संविधानिक विद्यापीठाची माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे SSC 10वी. ओके. आणि उमेदवार संविधानिक विद्यापीठ नळकाम विषयातील पदविका म्हणजे डिप्लोमा, ओके, ITI वगैरे केलेला असलं पाहिजे. आणि अनुभव 2 वर्ष केल्याचा अनुभव पाहिजे. आता अनुभव कुठं केलेला आहे याची काही गरज नाही, परंतु त्यांना ते अनुभव आहे असं दाखवावं लागेल किंवा करावं लागेल. बस एवढं महत्त्वपूर्ण आहे. ह्या सगळ्या गोष्टी जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे आहे काही महत्त्वाचं मराठी हिंदी भाषा सूटच्या संदर्भात. नियम 3 मध्ये नमूद केलेल्या पदावर पदोन्नतीद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती उक्त पदावर पदोन्नती मिळण्यापूर्वी अगोदरच मराठी भाषा हिंदी भाषा उत्तीर्ण नसेल किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट देण्यात आलेली नसेल तर ती शासनाने त्याबाबतीत वेळोवेळी केलेल्या नियमानुसार नियुक्तीनंतर मराठी व हिंदी परीक्षा उत्तीर्ण करील. ते काय तुम्ही नोकरी लागल्यावर ते समजून जाईल काय भानगड आहे ते. अन्यथा शासकीय कर्मचारी नियम 3 मध्ये नमूद केलेल्या पदावर पदोन्नती करता पात्र असणार नाही. नियम 4 ते 13 आता जे वाचलो होतो ते, वर नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशाद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती उक्त पदावर नामनिर्देशन मिळवण्यापूर्वी अगोदरच मराठी भाषा व हिंदी भाषा उत्तीर्ण नसेल किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट देण्यात आलेली नसेल तर ती शासनाने त्याबाबतीत वेळोवेळी केलेल्या नियमानुसार नियुक्तीनंतर विहित कालमर्यादेत मराठी व हिंदी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आता ॲक्च्युली आपल्या 10वी 12वीमध्ये ना काय असते, हिंदी मराठी विषय असते, त्यामुळं आपल्याला टेन्शन नाही. 99% कोणाचं जर असेल तर ते त्यांच्या खात्यांतर्गत परीक्षा होऊन जाते, त्याचं लोड घ्यायचं नाही. अन्यथा उक्त परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत अशी व्यक्ती वार्षिक वेतनवाढी करता व पदोन्नती करता पात्र ठरणार नाही. पास नाही झालं तर तुम्हाला वेतनवाढ मिळणार नाही. ठीक आहे. नियम 3 मध्ये नमूद केलेल्या पदावर पदोन्नतीद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीने उक्त पदावर पदोन्नती मिळण्यापूर्वी संगणक हाताळणी प्रमाणपत्र MSCIT केलेले नसेल, असे प्रमाणपत्र धारण करण्यापासून तिला सूट देण्यात आली नसेल, जर तिला सूट दिलं नाही तर ती शासनाने त्याबाबतीत वेळोवेळी केलेल्या नियमानुसार आणि काढलेल्या आदेशानुसार विहित केलेले संगणक हाताळणी प्रमाणपत्र धारण करेल, म्हणजे MSCIT CCC का असेल ते. आणि नियम 4.3च्या संदर्भात म्हणजे आत्ता जे पद होते परिचारिका, त्यानंतर डायटिशियन ह्यांच्यासाठी केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीने उक्त पदावर नामनिर्देशन मिळवण्यापूर्वी संगणक हाताळणी प्रमाणपत्र धारण केलेले नसेल. जर तुमच्याकडे MSCIT नसेल तर MSCIT पूर्ण करा, बाकी काही नाही या पत्राचा अर्थ. त्यानंतर पुढे आहे चला 4 ते 13 मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्तीसाठी शिफारस केलेली व्यक्ती महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन 2005 याच्या तरतुदीनुसार यावर शासनाने वेळोवेळी केलेले अन्य कोणतेही नियम, काढलेले आदेश किंवा कोणतेही सल्लेखन यानुसार लहान कुटुंबाचे प्रमाण प्रतिज्ञापत्र सादर करेल. हम दो हमारे दो या संदर्भातलं हे आहे. ओके. ठीक आहे. काही एवढं विशेष नाही खालचं, परंतु जे काही सेवा प्रवेश नियम आहे ते खूप महत्त्वाचं होतं. व्हिडिओ मोठा झाला, परंतु जे पद 13 आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे. ओके. आणि तुम्ही BSc जे कोणी विद्यार्थी करत आहे त्यांना काय केलं पाहिजे आणि पुढे काय संधी आहे किंवा आपण चूक काय केली नाही, म्हणजे तुमचं सर्व जे आहे ते अपलोड झाले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तिथं म्हणजे नोंदणी करून घ्या. फार्मसी झाल्यापर्यंत नोंदणी करून घ्या. ओके. आणि तुम्ही आरोग्य विभागातील विद्यार्थ्यांनी कृपया करून टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. काही पदासाठी तांत्रिक सह आपण मेंटरशिप प्रोग्राम राबवतोय आणि 149 पासून ते 299 499 पर्यंत फी आहे. टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा या मेंटॅलिटीनुसार आपण काम करायचा प्रयत्न करतो. ओके. तर व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.